हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहोत माझ्या पप्पांच्या फ्रेंडच्या गावाला. तर तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी चुलीवरचं जेवण करणार आहोत. तर आपण काकांच्या घरी पोहोचलो आहोत. तर आपण चुलीवरचं जेवण कसं करणार आहोत हे मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये नक्की दाखवेल. त्यासाठी व्लॉग लास्टपर्यंत पहा. इथे आपण चूल तयार करून त्यावरती मटण शिजवायला ठेवलेले आहे. चुलीवरती मटण शिजेपर्यंत आत मम्मीनी वाटण असं गॅसवरती मस्तपैकी परतून घेतलं आहे. तर आता इथे मटण फ्रायची तयारी चालू आहे. बाहेर जे चुलीवरती मटण शिजवायला ठेवलं होतं ते मस्तपैकी शिजलं आहे. त्याचं आळणी सूप काकू आम्हाला प्लेटमध्ये खाण्यासाठी देत आहे. आळणी सूप चवीला खूप चविष्ट झालं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर असं हे दिसत आहे. तर त्यांच्या घराबाहेर असं मस्तपैकी तुळशी वृंदावन आहे आणि भरपूर सारी अशी त्यांनी झाडे लावलेली आहेत. त्यांनी त्यांच्या घरापुढे किचन गार्डन केलं आहे. त्यामध्ये घरात जे लागणाऱ्या भाज्या आहेत त्यांनी ते तिथे लावल्या आहेत. बाकी तिथे त्यांनी भरपूर प्रकारची झाडे लावलेली आहेत. नारळ, चिक्कू, फणस अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्यांनी लावलेली आहेत. तर तेच पाहण्यासाठी आम्ही बाहेर फेरफटका मारत आहोत. त्यांच्याकडे क्यूट असं एक मांजर सुद्धा होतं. ते सुद्धा इकडे तिकडे फिरत होतं. तर आता इथे चुलीवरची भाकरी करायची तयारी सुरू आहे. तर काकूंनी भाकरी अशी थापून घेतलेल्या आहेत आणि आजींनी त्या भाकऱ्या मस्तपैकी चुलीवरती भाजून घेतल्या आहेत. आणि चुलीवरचं सर्व जेवण खूप चविष्ट आणि मस्त झालं होतं. आणि इथे काकू आणि मम्मी जेवणासाठी लागणाऱ्या सलाडची तयारी करत होत्या. आणि इथे घराबाहेर बसून काका पप्पा मस्तपैकी सर्वजण गप्पा गोष्टी करत बसले होते. संध्याकाळच्या वेळेला लाईट वगैरे लावली होती, त्यामुळे खूप छान आणि सुंदर असं सर्व काही वाटत होतं. आणि मस्तपैकी हवा सुटली होती, त्यामुळे बाहेर खूप छान असं वातावरण तयार झालं होतं. आणि नंतर काकू लोकांचं देखील जेवण लवकर तयार झालं होतं, त्यामुळे ते देखील बाहेर येऊन मस्तपैकी गप्पा मारत बसल्या होत्या. आणि आम्ही बच्चे गँग वरती जाऊन टेरेसवरती असं खेळत होतो, पकडापकडी वगैरे. मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होते. आणि बाहेर वातावरण एवढं मस्त झालं होतं, तर आम्ही बाहेरच जेवण करायचं ठरवलं आणि अशा प्रकारे आम्ही जेवण तयार केलं होतं. तर कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही इथे मस्तपैकी पंगत करून बसलो होतो जेवणासाठी. आम्ही सर्वांनी पोटभर असं जेवण केलं आणि खूप धमाल मस्तीसुद्धा केली. तर कसा वाटला हा व्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.